काल होता नवरात्रीचा 7वा दिवस आणि हे दिवस इतके पटकन निघून चाललेत ना, की काही समजत नाही. तर आता इथे घरातील शेंगदाणे संपलेले होते, म्हणून मग इथे शेंगा ज्या आहेत त्या फोडून घेतल्या आणि लगेच शेंगदाणेसुद्धा भाजायला घेतले. आता त्यासोबतच लगेच वरीची भाकरसुद्धा केली. त्याच्यानंतर दुपारी 4 वाजलेले होते, म्हणून मग म्हटलं चला घरं वगैरे झाडून घेऊयात, कारण की दिवाबत्ती करायची म्हटलं तर घरं आपली झाडलेलीच पाहिजेत. त्याच्यानंतर बाहेर खूपच पावसाचं वातावरण झालेलं होतं, म्हणून घरामध्ये सुद्धा बघा असा अंधारच पडलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि थोडेफार शेंगदाणे राहिलेले होते, मग ते डब्यामध्ये भरून ठेवले. आता इथं दूधसुद्धा एक्स्ट्राचं शिल्लक होतं, मग म्हटलं ते गरम करून घ्यावं आणि त्याचं जे आहेत ना ते दही लावावं, म्हणून फ्रीजमधलं दूध जे आहे ते सुद्धा मी गरम करायला ठेवलं. त्यासोबतच जाळीतली जी काही भांडी होती ती सुद्धा मी लावून घेतली आणि दोन्ही दूध जे आहे ते मिक्स करून घेतलं. भांडी वगैरे क्लीन केली आणि मग म्हटलं आता भाजीला काय बनवायचं, तर भेंडी होती, म्हणून म्हटलं चला आज भेंडीचीच भाजी बनवूयात. त्यानंतर मग किचनमधली सगळी कामं आवरली आणि संध्याकाळी ते दहीसुद्धा लावलं. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.